नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग नाही पण शॉर्ट एक छोटीशी चॅलेंज केली आपण 500 रुपयासाठी. 500च्या नंतर चहाच भेटणार आहे, कारण की माहिती जर हे जिंकला तर चहा माझ्यातर्फे आणि जर मी जिंकलो तर चहा ह्याच्यातर्फे आहे. काय आता चहासाठी 1 मिनिटाचा टायमिंग लावणार आहे. चॅलेंज काय, त्यांना 1 मिनिटासाठी शांत बसून दाखवायचं. मी स्टार्ट म्हणल्याच्या नंतर स्टार्ट म्हणायचं आहे, ते धरायचं ना. स्टार्ट म्हणलं ना 1 2 3 स्टार्ट. हे चुकायले हे चॅलेंज स्टार्ट एकदा स्टार्ट नाही मी हारलो नाही ना, ते धरलं नाही म्हणणार आहे ना. हे सुरूच राहू दे, व्हिडिओ कट करू नको. मी सुरू स्टार्ट म्हणणार आहे. तुम्ही माझी स्टार्ट अरे गोळ नाही ग आधीच भाई मी चहा द्यायलोय ना. हा स्टार्ट म्हणायचं. स्टार्ट बोललं बोललं माझ्या आधी बोललं अजून बोललं माझ्या आधी बोललं चॅलेंज तुला होती ना. बरोबर आहे ना. आज कोण जिंकलं कोण जिंकलंय खरं खरं सांगायचं. हा बोलला अरे नंतर बोललास ना. नंतर बोललं हे खरं सांगायचं. नंतर स्टार्ट म्हणल्याच्या नंतर बोललास का नाही. स्टार्ट म्हणलं मी हे बोललं मग ते बोललो ना आधी. हो ना मग अरे त्याच्यानंतर स्टार्टच्या नंतर का बोललास. मी काय म्हणत स्टार्टच्या नंतर बोललेलं काय धरलं जाणार नाही, त्याच्यानंतर बोललास तू. नाही चला चहा 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 हे 500 आज भायचे 500 तर चॅलेंजसाठी. चल चहा चला आता चहा पिऊ दाखवतो तुम्हाला. ते पण आपल्याकडे आता एवढं 2 सेकंदात बोललोय ते, फक्त 2 सेकंदात. कोण काय झालं ते टायमिंग बी संपला. तर मित्रांनो आम्ही चहा प्यायला निघला आता. फुकट तिथं प्रकट फुकट तिथं प्रकट असतो. आणि आपल्या कॉलेजमध्ये माननीय श्री लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्याबद्दल काहीतरी उद्या होणार आहे. आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा येणार आहेत. सीएम मंत्री सीएम अरे मुख्यमंत्री चहा प्यायला मुख्यमंत्री काय बघायला थांबा. काय कोण आहे करण पवार. माहित नाही आपल्याला करण पवार कोण आहे. चहा पिऊन आला तर चहा एकदम भारी होता. लय भारी खतरनाक नंबर 1 लागू लागला. चहा नंबर 1 लागू लागला. अजित भाई फुकटचा भारी फुकटचा भारी लागतंय म्हणायला. चॅलेंज जिंकला होता आपण. फुकटचा भारी नसतंय. चॅलेंज जिंकला होता तर मेहनतीचा होता. मेहनतीचा होता सगळ्यात भारी. चॅलेंज जास्तच कॅमेरा आपल्याकडे हे नाही. दिदीचा असता तर केला असतं सगळं बरोबर. एडिटिंग मध्ये करावं लागणार आहे आता कटपेट. बरं आहे का. तर व्लॉग इतकाच होता, कारण की आपण व्लॉग सुरू केला अचानक भयानक चॅलेंजसाठी. हे आलं गावाकडून म्हणून चॅलेंज मागचं काही दिसायला. हॉस्टेलवर राहतो आता, एवढं तर करायचं असतंच. कपडे बिपडे स्वतःला धुवावं लागते. तर मी धुत नाही, मी मामाकडे घेऊन जातोय. तर और उद्या सीएम मंत्रीचा चहा प्यायला उद्या देवेंद्र फडणवीस येईल आमच्या कॉलेजमध्ये. उद्या तुम्हाला शॉर्ट ब्लॉग नाही तर ह्याच पार्टमध्ये ॲड करून दाखवतो. उद्या दाखवतो. आता अर्धा पार्ट इथंच क्लोज. मला हातात मोबाईल धरायचं जमलं हे फोन मध्ये. थोडं बघितलं युट्यूबवर सर्च करून कसं असतंय. 200 रुपयाचं तिकीट काढून आले का. 200 रुपयाचं तिकीट. अरे हेच असतं हॉस्टेलवर राहणार पोरायचं. म्हणजे कुठं खर्च कमी होईल. आपण एका दिवसात जास्तच खर्च आम्ही. आता श्रावण महिना सुरू आहे, पण नॉनव्हेज मध्ये इतके खर्च पैसे यायलाय का अँगल बरोबर. अजित भाई यायलाय का. यायलाय अजित भाई यायलाय. गणेश भाईनं सांगितलं म्हणजे सगळं बरोबर. डीएमचा भातचा आहे का नाही. डीएमचा भातचा आहे. आमच्या इकडे धनंजय मुंडेचा भातचा आहे. तरी मग अजित भाईनं सांगितलं व्हिडिओमध्ये. थोडं चुकलं. माननीय श्री आमच्या कॉलेजचं नाव काय नको रे. कॉलेजचं नाव नाही. पोरं यायचे ना आपल्याकडे सगळे भेटायला. जास्त गर्दी व्हायची. इथंच 500 सबस्क्रायबर. तर सांगतो कॉलेजचं नाव दयानंद एज्युकेशन सोसायटी. त्याच्यात उद्या किती तारीख आहे माहीत नाही. 11 तारीख आहे. आता उद्या येणार आहे तर माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस त्यांचं वडिलाचं नाव काय माहीत नाही. आता येणार आहे तर. आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पुतळा कुठं उभा करणार आहे तर ह्याच्यात ना कॉलेजमध्ये नाही उभा करत. ह्याच्यात करणार वाटतं जिल्हा परिषदमध्ये करणार आहेत का. जिल्हा परिषदमध्ये करणार. तरी उद्या कॉलेज मला वाटतं 100% अर्धा असेल. पण आमचे ते काय हेड असतील ते रविकुमार सर आणि त्यानं काहीच अजून मेसेज बी टाकला नाही कॉलेज अर्धा असेल म्हणून. तरी बघू तर कॉलेज बुडवायचे तर प्रयत्न असतील. पण कशाला ब्लॉग पप्पा बघतील. तरी कॉलेज बुडवणार नाही. तरी बघूत आपण उद्या काय होतं या. मी किद्दा तरी म्हणताय तरी बाय मटणाची तरी. चल गणेश भाई बघूत उद्या. नाही बाय नाही उद्या बघूत. यानं दिली पार्टी. ही इज काय म्हणतात इंग्लिश येत नाही कारण की सेमी मीडियममध्ये शिकलोय. आम्हाला शिकवाय होते बंद कर सर. इंग्लिश शिकवायचे. आणि सायन्सच्या मॅडमची स्टोरी सांगतो. चला स्टोरी सांगतो. इकडे अजित भाई कॅमेरा दाखवला. इकडे
अजित भाई दिसतोय, हा इकडं दिसतोय अजित भाई चॅटिंग करतो काय? नाही नाही चॅटिंग नाही करायला. तर थांबा व्हिडिओ कॅमेरा अजित भाई काहीतरी हॅलो मंडळी. यार मराठीत आहे बरोबर आहे. आपण महाराष्ट्रात आहे, मनसेचा कार्यकर्ता आहे महाराष्ट्रात राहून मराठीच बोलायचं, पण आपल्याला एवढी प्रॉपर शुद्ध मराठी येत नाही. तरी मी तुम्हाला सांगतो, आम्हाला होत्या मॅडम, त्यांचं नाव होतं कानाडे मॅडम. इतकं म्हणजे अजित भाई वर दिसायला, अजित भाई असं कसं बोलतो मी का दिसायलो का मी बरोबर सांगायला पडन मी कॅमेरा हात डोळून गेला. अरे थोडा कंटेंटसाठी वेळ घालवायचा असते, वेळ तेवढाच मोठा होत असते होय. हां कंटेंट मिळते. तर कानाडे मॅडम म्हणून होत्या, सायन्स शिकवायच्या, 8वीला होत्या आम्हाला. म्हणजे कुठून तरी आल्या, काय करावं आता, आल्या तर वर्गात फक्त आल्यावर इंग्लिश झाडायच्या. इंग्लिश तर कळत नाही. इंग्लिशच्या तासाला झोप यायची, कारण की बनकर सर इंग्लिश शिकवाय होते, क्लास टीचर. पहिल्या तासात 7ला शाळा असायची, उठायचं 5ला, कारण की सकाळी 6 ते 7 ट्युशन असायची, म्हणून वर्गात जाऊन झोपायचा. तर इंग्लिशच्या तासाला काही केलं नाही. सायन्सला मॅडम यायच्या आणि फक्त एकच वाक्य म्हणायचे आम्ही गोंधळ केल्यावर, आय एम मास्टर ऑफ सायन्स. मास्टर ऑफ सायन्स शाहू कॉलेजमध्ये केलेलं मास्टर आहे मी. हां नात करते काय मॅडम असं मॅडम म्हणले असते, नात करते काय पुष्पराज झुकेगा नाही, तेव्हा तेव्हा म्हणतो पुष्पराज झुकेगा नाही साला. तरी असं गर्विष्ट जास्त व्हायचं नाही माझ्यासारखं. जमिनीवर राहायचं. जमीन आम्ही खरं सेकंड फ्लोअर राहतात, पण जमिनीवर राहत नाही, वर राहतो सेकंड फ्लोअर, जमीन खाली या. गाड्याचा आवाज येणारच आहे. बघू प्रयत्न झाले तर ब्लॉग आपण प्रत्येक वेळेस टाकू, कारण की पप्पा ब्लॉग करू देत नाही. तर तरी ब्लॉग बघू, सारखं एकच वाक्य देवेंद्र फडणवीसचं, ते बघू आपण. मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब येस असायला अजित भाई. आता काय म्हणलं होतं, आता काय म्हणलं होता, हे अजित भाई जर हसला असं सहज तर हे बी असतोय. कोण आलं नवीन मित्र आहे, मित्र नाव सांग ना. भाया इकडे भाया, गणेश भाया जातात लाज आले तर पहिल्या वेळेस. अरे भया इकडे ना भया, मी ब्लॉगर आहे. माझे सबस्क्रायबर किती असते? 3. यू आर राईट. 3,000 नाही बे. तू केलं नाही सर, इतक्या दिवस राहून काय फायदा आहे? हे ना केलं का नाही बघ बरं. आता तुम्ही भया नाव सांग, इंट्रोडक्शन द्या आमच्या ब्लॉग मध्ये. दररोज यायचं आता जेवायच्या वेळेस. गणेश जाधव पोरींचा लाड काय होईल? भूक लागली नाही आता लागली नाही. अरे काय नाही, सगळं फ्री बोलायचं. मी बोलतोय ना. अरे मी तर काय, आम्ही आता काय काढलंय, काय बोलला तर. मान्य श्री देवेंद्र फडणवीस जी ते सुद्धा येईल आमच्या ब्लॉग मध्ये उद्या भेटायला. अरे आम्हाला भेटायला येईल ते सगळ्यात मोठं लातूर मध्ये ऍडमिशन. हा सीएम मंत्री चहा पिऊन आताच पिऊन आला. बघू चला मित्रांनो. मला वाटतं अर्धा पार्ट गेला चुलीत, कारण की कंटेंटच इतकं भेटायला विषयच नाही. आता एक जणाला आम्ही कॉल पण करणार आहेत, आमचा रूममेट पलीकडचा संकेत. आणि हे गावाकडून शेट आले तर आज किती वाजले असतील? 7:30 वाजले असतील त्यावेळेस. हां 7:30 वाजता आल्या काय म्हणलं, मी 2-3 दिवस झाला अभ्यास करणार. बघा बसला अभ्यासाला. आमच्या पूर्ण रूममध्ये सगळ्यात जास्त अभ्यास करणार. हां पडाकू आत्मा बरोबर आहे. गरीब, अरे गरीबाचा काय संबंध अभ्यास करणार? अभ्यासच तेवढा करतोय हे. अभ्यास म्हणजे लिमिट जे तुम्ही म्हणता काय आहे हे, मी तुम्हाला दररोज दाखवतो, तुम्ही सुद्धा बोर होता ना एवढा अभ्यास करतोय हे. आम्हालाच वाटतं या कधी जाऊ दे आता फिरत की नाही आहे. लई पैसे खर्च देत नाही, हॉस्टेलवर राहतात ना. ते आता संकेतला कॉल करू चला. काय सबस्क्राईब अरे सगळ्यात मोठा प्रश्न. अरे मित्रांनो सबस्क्राईब करा ना. प्रत्येक वेळेस तसंच असतंय का? लयच हसायला आहे. सबस्क्राईब इज इम्पॉर्टंट. मी म्हणलं ना, माझा डायलॉग तुम्हाला माहिती ना. सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला आणि कमेंट करायला पैसे लागत नाहीत. लवकर करून टाकायचं. तुमच्या भावाला मोठं करायचं असलं ना, करून टाकायचं. असलं म्हणजे गावात लागणार आहे, महाराष्ट्राचा आहे मेन, आणि ती बीडचा. हा संकेतला फोन लावला. संकेतला स्पीकरवर टाक. अरे इथं ब्लॉगिंग करत होतो, संकेत असतात जरा मजा आली असते. बंद कर नंबर. काय झालं? बिझी गर्लफ्रेंडला बोलत बसलाय. गर्लफ्रेंडला चॅटिंग करते. हा तसलं चॅटिंग करते. होय कशा
हा शांत बसा, चॅटिंग करत बसले मला माहिती आहे. व्लॉग आपण याच ठिकाणी एंड करू. अभ्यासू जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. तर मित्रांनो व्लॉग आपण याच ठिकाणी एंड करू आणि उद्या पण व्लॉग बघू, तयार करू, जेवढा होईल तेवढा दाखवतो. मस्त कॉलेजला पण जायचं आहे, कॉलेजला जाऊन ब्लॉग करणं म्हणजे मेहनतीची गोष्ट, पण करत जाऊ. तर भेटूयात लवकर, तोपर्यंत बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करा. नो पैसा लागतच नाही तुम्हाला माहिती ना, करून टाका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.